पुसेगाव कोरेगाव मार्गावर आज संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे। रत्नदीप हॉटेल आणि भारत पेट्रोलियम पंपाजवळ फॉर्च्युनर आणि बुलेरो या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मात्र सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोथे तालुका माण येथील फॉर्च्युनर गाडी कोरेगावकडून पुसेगावच्या दिशेने जात होती। यावेळी चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी पुसेगावकडून कोरेगावच्या दिशेने उंडाळे सवादे येथे जाणारी बोलेरो समोर आली आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। या अपघातात बुलेरोमधील काही महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना तातडीने पुसेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या महिला फलटणहून संत ज्ञानोबा माऊलींचे दर्शन घेऊन परतत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू होते। अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।